सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आजचे महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडी घेणार आहोत. तर यामध्ये प्रश्न पहिला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? अ. जी शंकर कुरुप, बी. मेहर सेन, सी. रवींद्रनाथ टागोर आणि डी. पंडित नेहरू. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर अ, जी शंकर कुरुप. प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत? तर इथं बघा काय दिलेले, भारतीय सरन्यायाधीश. पहिले भारतीय कोण विचारलेले? तर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश. ऑप्शन ए न्यायमूर्ती हिलाल कानिया, ऑप्शन बी शशिकांत दास, ऑप्शन सी न्यायमूर्ती फातिमा बीबी आणि ऑप्शन डी आनंद मोहन बोस. तर कोण आहे भारतीय पहिले सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे? ऑप्शन ए न्यायमूर्ती हिलाल कानिया. आणि पहिली महिला विचारलं तर कोण येतं? न्यायमूर्ती फातिमा बीबी हे पहिल्या महिला भारतीय सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, 2025 या वर्षी भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 76वा, ऑप्शन बी 75वा, ऑप्शन सी 77वा आणि ऑप्शन डी 78वा. तर 2025 या वर्षी भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला? तर ऑप्शन नंबर ए 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन ए एस चोक्लिंगम, ऑप्शन बी दिनेश वाघमारे, ऑप्शन सी राजेश कुमार आणि ऑप्शन डी अमित कुमार. तर याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर बी दिनेश वाघमारे हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आहे. यापूर्वी कोण होते? तर एस चोक्लिंगम हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. प्रश्न क्रमांक 5वा, जम्मू काश्मीरमधील झेडमुड बोगदा किती लांबीचा आहे? ऑप्शन ए 6.4, ऑप्शन बी 7.1, ऑप्शन डी 6.8 आणि ऑप्शन डी 6.5 किलोमीटर. तर जम्मू काश्मीरमधील झेडमुड बोगदा किती मीटर लांबीचा आहे? किती किलोमीटर लांबीचा आहे? 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. याचं उद्घाटन कोणी केलं विचारलं तर मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतात सध्या रामसर स्थळ किती आहेत? ऑप्शन ए 87, ऑप्शन बी 88, ऑप्शन सी 89 आणि ऑप्शन डी 90. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी 89. प्रश्न क्रमांक 7वा, केंद्रीय अर्थमंत्री यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे? ऑप्शन ए 7व्यांदा, ऑप्शन बी 8व्यांदा, ऑप्शन सी 9व्यांदा आणि ऑप्शन डी 10व्यांदा. तर याचं योग्य उत्तर काय होतं? ऑप्शन नंबर बी 8व्यांदा साजरा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगडला निवडण्यात आलेला आहे? कोणत्या राज्याच्या राजधानीला दिब्रुगडला निवडण्यात आलं? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी मणिपूर आणि ऑप्शन डी हरियाणा. तर कोणत्या राज्याला निवडलेलं आहे? तर ऑप्शन नंबर ए आसामला निवडण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले AI धोरण ठरवणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी महाराष्ट्र आणि ऑप्शन डी हरियाणा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10वा, 2025 विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर सी पुणे. अशा प्रकारे आपले 10 महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण असेच रोज 10 प्रश्न चालू घडामोडीचे घेणार आहोत. तर हे प्रश्न तुम्ही महत्त्वपूर्ण वाटणारे सर्वांनी वहीवर लिहून काढा, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर धन्यवाद.